आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सगळ्यात जास्त पैसा नक्की कशात आहे, यूट्यूबवरती आहे की इंस्टाग्रामवरती आहे की फेसबुकवरती आहे। तर भरपूर सारे जे मराठी यूट्यूबर्स आहेत त्या मराठी यूट्यूबर्सला कन्फ्युजन हे असतं की नक्की सोशल मीडियामध्ये करिअर चालू करताना नक्की आपलं करिअर हे यूट्यूबवरून स्टार्ट करावं की इंस्टाग्रामवरून करावं की फेसबुकवरून करावं। कारण आपल्याला जनरली सुरुवातीला नॉलेज नसतं की यूट्यूबवरती म्हणजे कोणत्या पॉलिसी असतात किंवा फेसबुकवरती कोणत्या असतात किंवा इंस्टाग्रामवरती कोणत्या असतात किंवा कोणत्या फील्डमध्ये उतरल्यानंतर किंवा कोणत्या ॲपवरती आपण काम केल्यानंतर आपण आपली प्रोग्रेस लवकरात लवकर करू शकतो किंवा आपण आपलं जे टार्गेट आहे किंवा आपलं जे ड्रीम आहे ते कंप्लीट करू शकतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तीच माहिती सांगणार आहे की नक्की तुम्ही यूट्यूबवरती काम करावं की इंस्टाग्रामवरती करावं की फेसबुकवरती करावं किंवा या तिन्ही गोष्टींवरती काम करावं। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा। त्या म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की कळेल की तुम्ही नक्की ॲक्च्युली कोणत्या टार्गेटने काम केलं पाहिजे किंवा नक्की तुम्ही कोणत्या वेने काम केलं पाहिजे। तर बघा, जर म्हणजे तुम्हाला जर काम करायचं आहे सोशल मीडियावरती तर सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला ठरवावं लागेल की लोकांनी तुम्हाला कितीही नावं ठेवले तरी तुम्हाला तुमचं काम करायचं आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे, कुठेही म्हणजे पूर्णविराम द्यायचा नाही आहे। जर तुम्हाला हे माहीत असेल की आपण कितीही लोकांनी आपल्याला ब्लेम केले किंवा नावं ठेवले तरी आपण मागे झुकणार नाही आहे, तरच तुम्ही सोशल मीडियामध्ये उतरा। नाहीतर जर तुम्हाला लोकांचे बोलणे ऐकायचे असेल किंवा लोकांच्या बोलण्याला तुम्हाला बळी पडायचं असेल तर तुम्ही आता स्किप करा किंवा स्वतःला सोशल मीडियावरती पुट करू नका। कारण सोशल मीडियावरती पुट केल्यानंतर तुम्हाला पण माहीत आहे की तुम्ही म्हणजे सोशल मीडियात जाऊ द्या, कोणतेही बाकीचे कामं करा, तुम्हाला लोक हे नावं ठेवणारच। पण तुम्हाला लोकांचं नाव ठेवताय ते बाजूला ठेवून जर तुम्हाला तुमचं करिअर करायचं असेल किंवा तुम्हाला म्हणजे आपण काय करतो, आपल्या मनाची एखादी गोष्ट ठरवली की नाही मला ही गोष्ट करायचीच आहे, मला ह्या गोष्टीमध्ये यश मिळवायचंच आहे, तर तिथे कोणीही आडवं येऊ शकत नाही। आपण जर आपलं ध्येय ठरवलेलं असेल तर त्या ध्येयापर्यंत आपण पोहोचू शकतो। तर त्यामुळे तुम्हाला जर यूट्यूबवरती उतरायचं आहे किंवा सोशल मीडियावरती उतरायचं आहे तर ह्याच ध्येयाने उतरा की मला माझं करिअर सक्सेस करायचं आहे आणि करिअरच्या दृष्टीने तुम्ही यूट्यूबवरती किंवा इंस्टाग्रामवरती उतरा। आपला राहिला प्रश्न आता यूट्यूबवरती काम करायचं की इंस्टाग्रामवरती करायचं की फेसबुकवरती करायचं। तर सर्वात आता तुम्ही बघा, गल्लोगल्ली रील स्टार झालेले आहे, म्हणजे कोणीही काही करत आहे, छोटी मोठी गोष्ट काही शो करत आहे, रील बनवत आहे। तर आता इंस्टाग्रामचं जर आपण बघितलं तर इंस्टाग्रामवरती रील बनवणं सोपं आहे, म्हणजे काहीतरी आपण म्हणू 5 सेकंद 10 सेकंदात म्हणजे एक थीम सुचू शकतो। ती थीम सुचवल्यानंतर तुम्ही अर्ध्या तासात तुमचा रील बनवून तुमचं अपलोडिंग सगळं कंप्लीट करू शकताय। पण इंस्टाग्रामवरती प्रॉब्लेम फक्त इतकाच आहे का जेव्हा तुमचे 500 फॉलोअर्स कंप्लीट होता, 500 फॉलोअर्स कंप्लीट झाल्यानंतर जेव्हा तुम्हाला पेमेंट चालू करायचं आहे किंवा तुमचं चॅनल मॉनिटाईज होतं तर त्यानंतर तुम्हाला जर तुमचं प्रॉडक्ट ॲड असेल तर प्रॉडक्ट ॲडला पैसे खूप कमी असतात आणि गेमिंग प्रॉडक्ट जे आहे त्या गेमिंग प्रॉडक्टला तुमचे काय असतात, पैसे खूप जास्त असतात। पण आता तुम्ही बघू शकता का गेमिंगवरती ॲड जरी आपण टाकल्या किंवा पोस्ट जरी टाकल्या तर तुम्हाला म्हणजे तुमचेच आजूबाजूचे लोक सांगणार असतील अरे त्या गेमिंगच्या पोस्ट टाकू नको, का बरं टाकू नको। तर तुम्ही बघा, जे गेमिंग क्रिएटर आहे ते गेमिंग क्रिएटर काय आहे, म्हणजे जे गेमिंग क्रिएटर आहे तर कंपन्या त्या गेमिंग क्रिएटरला कोटींनी पैसा देत आहेत। म्हणजे इतका पैसा जर त्या गेमिंगवरती लावला जात आहे तर कुठेतरी इतका पैसा कुठून आणला जात आहे किंवा का लावला जात आहे ह्या गोष्टीमध्ये आपल्याला पडायचं पण नाही आहे, कारण आपण एक साधारण माणूस आहे। तर त्यामुळं इंस्टाग्रामवरती पैसा म्हणजे तुम्ही असं म्हणाल का सगळ्यात जास्त पैसा इंस्टाग्रामवरती आहे, कारण रील बनवून म्हणजे जर गेमिंग प्रॉडक्ट तुम्ही सिलेक्ट केला किंवा गेमिंग ॲड तुम्ही सिलेक्ट केल्या तर तुम्हाला खूप सारा पैसा हा कमी वेळेत मिळेल। पण त्याची श्युअरिटी काय आहे, जर तुम्ही गेमिंग प्रॉडक्ट केले नंतर काही पुढे फ्युचरमध्ये प्रॉब्लेम आला तर करिअर स्पॉईल होण्याच्या आधीच थांबा। तुम्हाला काय करायचं आहे, यूट्यूब तर फेसबुक आपण जर बघितलं तर जनरली तुम्ही जेव्हा फेसबुक बघता तर फेसबुक बघितल्यानंतर तुम्ही बघत असाल जनरली फेसबुक काय आहे, महिन्याला 2 महिन्याला 10 दिवसाला पॉलिसी चेंज करत असतं। कधी पेमेंट अप करतं तर कधी डाऊन करते, कधी बोनस वाढवतोय तर कधी बोनस कॅन्सल करतोय। म्हणजे जेव्हा सुरुवातीला फेसबुकने मॉनिटायझेशन चालू केलं होतं किंवा पेमेंट चालू केलं होतं त्यावेळेस यूट्यूब म्हणजे फेसबुकने लाखो रुपये लोकांना वाटले आणि त्या थ्रू लोकांना काय केलं, स्वतःकडे कॅच केलं। पण आता जर तुम्ही बघितलं तर लोकांचा फेसबुकवरचा विश्वास उडालेला आहे, लोक फेसबुकवरती काम करायला तयार नाही आहे, कारण फेसबुक काय करते दिवसेंदिवस पॉलिसी चेंज करत आहे। तर त्यानंतर राहिला आपला सगळ्यात बेस्ट वे म्हणजे आपला यूट्यूब। आता यूट्यूबवरती बेस्ट वे का बोलली मी, तर बघा यूट्यूबवरती खूप कष्ट खूप जास्त आहेत। म्हणजे तुम्हाला फक्त 1000 सबस्क्रायबर आणि 4000 म्हणजे वॉच टाईम कंप्लीट करून जर तुम्हाला फक्त तुमचं मॉनिटायझेशन कंप्लीट झालं आणि त्यानंतर
लाखो करोडपती झालो, तर असं जर वाटत असेल तर आत्ताच थांबा. तुम्हाला 1000 सबस्क्रायबर 4000 वॉच टाईमवरती थांबायचं नाही आहे. जर तुम्ही यूट्यूबवरती प्रवेश करत आहात किंवा यूट्यूबवरती तुम्हाला काम करायचं आहे, तर तुम्हाला लाईफ टाईम तुमचं आयुष्यभर जोपर्यंत तुम्हाला म्हणजे पैसा कमवायचा आहे तोपर्यंत यूट्यूबवरती तुम्हाला काय करायला लागणार, दिवसेंदिवस मेहनत करावी लागणार आहे. फक्त प्रॉब्लेम इतकाच असणार आहे का सुरुवातीला थोडा जास्त स्ट्रगल असणार आहे व्ह्यूज आणण्यासाठी, कारण तुमचे सबस्क्रायबर नसणार आहे, तुमच्याकडे व्ह्यूअर्स नसणार आहे, त्याचे तुम्हाला मिळवायचे आहे. जर तुमचा कंटेंट हा जर क्वालिटी असेल तर तुमच्याकडे सबस्क्रायबर व्ह्यूज हे ॲटोमॅटिकली सुरुवातीला येणार आहे. जर एकदा तुमच्याकडे सबस्क्रायबर व्ह्यूज आले तर त्यानंतर तुम्ही डेली कंटेंट बनवत राहिले तर लाईफ टाईम काय होणार आहे, हे तुम्हाला पेमेंट मिळत राहणार आहे. फक्त इतकंच आहे. म्हणजे मी तर तुम्हाला सांगेन की जे इंस्टाग्राम ते रील स्टार आहे किंवा इंस्टाग्रामचे जे रील बनवतात ते यूट्यूबवरती टिकूच शकत नाही, कारण त्यांना क्विक काम करायची सवय आहे. आणि यूट्यूबवरती तुम्हाला माहीत आहे जर 8 मिनटाचा किंवा 5 मिनटाचा व्हिडिओ जर बनवायचा असेल तर तुम्हाला ती म्हणजे तो टॉपिक्स विचार करण्यासाठी किंवा तो टॉपिक मांडण्यासाठी किंवा ते एडिटिंगसाठी म्हणजे 1-2 दिवस आरामशीर निघून जाता. मग तेवढे कष्ट तुम्हाला म्हणजे डोक्याला तो हेडॅक असतो. आता तुम्हाला जर म्हणजे असं तुम्ही बघा, जर यूट्यूबवरती तुम्ही सुरुवातीलाच आता काम करत असाल तर कदाचित तुमची झोप पण उडून जाते. म्हणजे तुमच्या माइंडमध्ये असतं अरे उद्या नक्की कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवायचा, काय करायचं. पण यूट्यूबवरती जेवढा पैसा म्हणजे लिगली मिळतो तेवढा कोणत्याही ॲपवर मिळत नाही. हे पर्सनली माझं सजेशन आहे. त्यामुळे मी स्वतः सांगते का मी यूट्यूबवरती आणि म्हणजे यूट्यूबवरती फक्त काम करते, इंस्टाग्रामवरती फेसबुकवरती काम करत नाही. म्हणजे मी तुम्हाला सांगायचं का इंस्टाग्रामवरती फेसबुकवरती खूप पैसा आहे तिथे काम करा आणि मी स्वतः काम करत नाही आहे, तर हे चुकीचं आहे. तर म्हणून मी माझं रिअली पर्सनल मत मांडलेलं आहे की यूट्यूबवरती काम का करायचं. तर यूट्यूबला कुठेही तुम्ही लिगल पॉलिसी म्हणजे इनलिगल पॉलिसीमध्ये तुम्ही अटकणार नाही आहे. त्यानंतर जर तुम्ही रेग्युलर काम करत राहिले तर तुमच्या अकाउंटला रेग्युलर पैसा येत राहणार आहे. म्हणजे भले असं म्हणा की काही कामानिमित्त तुम्हाला 1 ते 2 महिने काम करता आलं नाही, पण तुमचे मागचे व्हिडिओ हे रनिंगमध्ये असणार आहे आणि त्या व्हिडिओजला व्ह्यूज आल्यामुळं तुमचं रेग्युलर प्रत्येक मंथला पेमेंट येत राहणार आहे. तर म्हणजे मी तर तुम्हाला सांगितलं जर तुम्हाला म्हणजे काही करिअरचा ऑप्शन सुचत नसेल तर यामध्ये यूट्यूबमध्ये म्हणजे भरघोस पैसा आहे. जरी तुम्हाला मोठे यूट्यूबर सांगत असतील का आधी पैसा नव्हता, म्हणजे आधी खूप पैसा होता पण आता कॉम्पिटिशन वाढली म्हणून आता पैसा नाही आहे, तर असं काहीही नाही आहे. ज्यांचा कंटेंट चांगला आहे, ज्यांच्याकडे क्वालिटी आहे त्यांना आता पण यूट्यूबवरती तेवढंच डिमांड आहे जेवढं आधी होतं. म्हणजे यूट्यूब तर उलट पॉलिसी वाढवत आहे, बोनस वाढवत आहे, पैसे वाढवत आहे. मग कसं आपण त्यांचं ऐकायचं की यूट्यूबवरती आता तेवढे पगार होत नाही किंवा तेवढे पेमेंट होत नाही. मग ते लोकांनी पण काम सोडून दिलं असतं यूट्यूबवरती, बरोबर आहे. म्हणजे त्या लोकांनी यूट्यूबवरती काम करायचं सोडून दिलं असतं, त्यांनाच वाटत असलं यूट्यूबने पॉलिसी बदलली आहे, आता यूट्यूबवरती खूप कॉम्पिटिशन वाढलेले आहे. जरी त्यांचं नाव झालं असतं पण व्ह्यूजनुसार जर यूट्यूबने पैसे कमी केले असते तर त्यांनी पण नवीन मार्ग शोधले असते. ते का म्हणजे एक चॅनल सोडून 4 चॅनल चालू करायला लागले असते. तर लक्ष द्या, जर तुम्ही कॉन्सन्ट्रेट करत असाल तर यूट्यूबवरती फोकस करा, रेग्युलर काम करा, क्वालिटीवाला कंटेंट बनवा. त्यामुळं काय होणार आहे, तुमचा यूट्यूब चॅनल हा डेली ग्रोथ होणार आहे. आणि जे तुम्हाला आता सपोज नवीन यूट्यूब चॅनल तुम्ही चालू केलेलं आहे, मग नवीन यूट्यूब चॅनल चालू कसा करायचा, व्हिडिओ अपलोड कसे करायचे, त्या व्हिडिओजला व्ह्यूज कसे आणायचे, नक्की तुम्हाला मॉनिटायझेशन शॉर्ट्समधून करायचं आहे की लॉंग व्हिडिओजमधून करायचा, याबद्दल तुम्हाला यूट्यूबवरती फ्रीमध्ये नॉलेज आहे किंवा फ्रीमध्ये माहिती मिळत आहे. तर त्या माहितीचा आधार घ्या, त्यानुसार तुमचा चॅनल हा काय करा, लवकरात लवकर ग्रो करा. आणि मी सांगेल की लाईफ टाईम यूट्यूबवरती काम करा, कारण यूट्यूबवरती तुम्हाला माहीत आहे का तुम्ही ॲफिलिएट मार्केटिंग पण करू शकता. म्हणजे तुम्हाला असं नाही आहे का तुमचं मॉनिटायझेशन झाल्यानंतरच तुम्हाला पेमेंट चालू होईल. जेव्हा तुमची यूट्यूबवरती 500 सबस्क्रायबर कंप्लीट होता तर ते 500 सबस्क्रायबर कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही लगेच म्हणजे कुठेही न थांबता ॲफिलिएट मार्केटिंग सुरू करा. आणि ॲफिलिएट मार्केटिंग थ्रू काय करा, तुमचा सुरुवातीचा थोडा का होईना इन्कम हा काय करा चालू करा. त्यामुळे तुम्हाला कुठेही फ्रस्ट्रेशन येणार नाही, कुठेही टेन्शन येणार नाही आहे. किंवा यूट्यूब काही तुम्हाला ज्या पॉलिसी चेंज करेल किंवा काही पॉलिसीबद्दल म्हणजे नवीन अपडेट घेऊन येते तर मी तुम्हाला वेळोवेळी अपडेट देत राहील. किंवा तुमचा चॅनल ग्रो कसा करायचा आहे किंवा तुम्हाला व्ह्यूज कसे आणायचे आहे, या सगळ्या गोष्टींचा स्टडी करून मी तुमच्यापर्यंत काय करत असते, माहिती पोचवत असते. तर त्यामुळे मी तुम्हाला सांगेल का तुम्ही बेस्ट वे यूट्यूब निवडा, इंस्टाग्राम FBला बाय करा. कारण म्हणजे मी तुम्हाला सांगेल की लोक तुम्हाला सांगत असेल मी इंस्टाग्रामवरून FBवरून एवढा पैसा कमवतो, पण मी फेसबुकचं तुम्हाला सांगणारच नाही. इंस्टाग्राममध्ये पैसा आहे पण तो गेमिंग झोनला आहे. मग तुम्हाला गेमिंग झोनमध्ये अटकायचं असेल तर तुम्ही इंस्टाग्राम सिलेक्ट करू शकता. पर्सनल
पर्सनली मला गेमिंगमध्ये ॲड करण्यामध्ये कुठलाही इंटरेस्ट नाही किंवा माझं स्वतःचं इंजिनिअरिंग झालेलं आहे, मग मला माझ्या करिअरला कुठेही स्पॉईल करायचं नाही आहे किंवा काही डबा लावून घ्यायचा नाही आहे. त्यामुळं मी काय करते, यूट्यूबवरती काय करते, काम करत आहे. तुम्हाला माहिती आहे, एकदा यूट्यूबवरती चॅनल मॉनिटाईज झाला, तुमचे व्हिडिओजला व्ह्यूज यायला लागले, तर तुम्हाला ॲटोमॅटिकली महिन्याला लाखो रुपये पेमेंट हे चालू होणार आहे जेव्हा तुमचा चॅनल ग्रो होईल. पण तुम्हाला थोडे 2 ते 3 वर्ष तर यूट्यूबला द्यावे लागतील आणि मला नक्कीच वाटते की तुम्ही यूट्यूबवरती 2 ते 3 वर्ष इझिली द्यावे, कारण तुम्हाला 5 वर्षात एवढाच अंदाज येऊन जाईल का तुमचा चॅनल हा ग्रो कसा करायचा किंवा नवीन सोर्सेस का जेणेकरून तुम्ही पैसे कसे कमवू शकताय किंवा तुम्हाला अजून काही चांगल्या अपॉर्च्युनिटी मिळतील, जसं स्पॉन्सरशिप मिळेल, अजून काही म्हणजे वेगवेगळ्या असतील तशा. ठीक आहे, तर आजचा व्हिडिओ मी यासाठीच बनवला होता कारण भरपूर मराठी यूट्यूबर्सला हेच कन्फ्युजन होतं की नक्की यूट्यूबवरती काम करायचं की इंस्टाग्रामवरती करायचं. आपण काय करतो, आपल्याला सुरुवातीला माहीत नसतं, मग आपण इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब सगळ्या गोष्टींवरती काम करतो आणि एकावरती कॉन्सन्ट्रेट होत नाही. क्वालिटी आपल्याला कुठेही आपण देत नाही. मग आपण फक्त बनवायचं म्हणून, आपल्याला डेली व्हिडिओ अपलोड करायचा म्हणून काय करतो, आपण अपलोड करतो, कुठेही आपली क्वालिटी दिसत नाही, त्यामुळं आपली कुठेही ग्रोथ होत नाही. तर मी सांगेल की म्हणजे असं खूप आवाढावा करण्यापेक्षा किंवा खूप सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही लक्ष देण्यापेक्षा एकच गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेट करा आणि एकाच गोष्टीत काय करा, सक्सेस व्हा. तर अशाच नवनवीन काही यूट्यूब संबंधित मी डेली माहिती घेऊन येत असते. आजचा व्हिडिओ मी खूप म्हणजे असं म्हणा की दिवाळीनंतर फर्स्ट व्हिडिओ आजचा माझा हा एक, म्हणजे व्हिडिओमध्ये खूप जास्त गॅप पडला, काही गोष्टींमुळं नाही जमलं व्हिडिओ बनवायला. पण आता माझे रेग्युलर व्हिडिओ येत राहतील. तर तुम्हाला यूट्यूब संबंधित काही अडचणी असतील, काही क्वेरीज असतील तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तसंच मी चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.